हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी जोशना. तर आज बघणार आहोत आपण जॉकेटचं कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी माझ्या जॉकेटची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, 1 इंच वाढवून 14.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर शोल्डर आहे 7 इंच, मुंडा 7 इंच घेतलेला आहे. घडी आहे आपली 8 इंचाची आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. गळा रुंदी आहे 3.5 इंचाची आणि गळा लांबी आहे 3 इंचाचा. गळ्याला आकार देऊन घेतला आणि मुंड्यालाही सुद्धा आपण आकार देऊन घ्यायचा आहे. त्याचबरोबर खाली सरळ लाईन मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं जसा आकार दिलेला आहे त्यानुसार आपल्याला हे कपडा कट करून घ्यायचा आहे. तर आतला भाग आपण बाजूला काढून घ्यायचा आहे. दोन्ही एकसाथ आपण कटिंग केलेलं आहे. तर बॅक पार्ट साईडला काढून घेतला. आता हा फ्रंट पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. असं जे मार्किंग केलेलं आहे ते कट करून घेतलं. त्याचबरोबर आता फ्रंट पार्टला आपण जो आकार देणार आहोत तो कॅनव्हासवर देणार आहोत. तर ते आपण नंतर बघूयात. आता ही साडीचा पदर आहे, त्यामध्ये आपल्याला हे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही रेडी करायचे आहे. त्या अशा पद्धतीने बंद बाजू समोर ठेवायची आहे आणि असं अस्तर आपण ठेवून हा कपडा कट करून घेणार आहोत. हे शिवले जॉकेट आहे, त्यासाठी आपल्याला बाहीचं कटिंग करायचं नाही आहे. तर बघा, बॅक पार्टवर सरळ कपडा ठेवला आणि अस्तर ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून हे पलटी करून घेतलं आणि त्याच्यावरती आपल्याला हा दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा आलेलं. त्याचबरोबर आता फ्रंट पार्टसुद्धा आपल्याला रेडी करायचं आहे. तर सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलं आणि त्याच्यावरती आपण कॅनव्हासवर हे गळ्याचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. जसं ड्राफ्टिंग केलेलं आहे तसंच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, पिना लावून हे सिक्युअर करून घ्यायचा आहे गळा. इथून अशी शिलाई मारत आहे आणि हा असा जॉकेटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे पण आपल्याला तेच करायचं आहे. इथे शिलाई एंड झाली, इथून अशी दोन्ही सेम आले पाहिजेत असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता जो कॅनव्हासवर आपण हे आकार गळ्याचा ड्रॉ केलेला आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे एकदम शिस्तीत आरामात असं हे शिलाई मारून घ्यायची आहे. कुठेही गडबड करायची नाही आणि जी आपण शिलाई मारणार आहोत अगदी तसाच आपला गळा रेडी होणार आहे. त्यासाठी असं एक कॅनव्हासवर आपण शिलाई मारताना अगदी परफेक्ट अशी शिलाई मारून घ्यायची आहे. मग कपडा अगदी परफेक्ट व्यवस्थित करायचा आहे, जेणेकरून चुन्याट्या घड्या पडलेल्या नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे. मुंड्याला सुद्धा आपण अशी शिलाई मारून घेतली, कारण हा सिवलेस आहे जॉकेट, त्यासाठी. आता इथे आपल्याला शिलाई मारायची नाही, ते ओपन जागा ठेवायची आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे बाहेरची बाजू आत जाणार यासाठी आणि सरळ बाजू बाहेर येईल. दोन्ही साईडला अशी शिलाई मारून घ्यायची आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीने. आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. कॅनव्हासवर जे आपण गळा ड्राफ्ट केलेला आहे त्याच्यामध्ये 1.5 इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि पूर्ण नॉचेस देऊन घ्यायचे आहे त्याला. बघा, परफेक्ट असं नॉच द्यायचे आहे, म्हणजे आपल्याला हे पलटी केल्यानंतर पूर्ण हे जसा आकार आपण कॅनव्हास दिलेला आहे तो बाहेर येईल आणि आपला गळा व्यवस्थित रेडी होईल. यासाठी पूर्ण आकार आपल्याला बाहेर काढायचा आहे जो कॅनव्हासवर दिलेला आहे त्याच पद्धतीने. आणि आता त्याच्यावरती आपल्याला हे दाबटीप देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून हा अगदी परफेक्ट असे शिलाई दिल्यानंतर परफेक्ट असं रेडी होईल. यासाठी जे कर्व आहे ते पूर्ण बाहेर काढायचे आहेत आणि मग त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. जर असं व्यवस्थित नाही कोणी बाहेर काढले तर आपला गळ्याचा आकार बदलू शकतो. काळजीपूर्वक ही शिलाई द्यायची आहे आणि जो आकार दिलेला आहे तो असा बाहेर काढायचा आहे आणि मग त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. इथे अजिबात गडबड करायची नाही. मी जसं आकार दिलेला आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता, नाही तर तुमच्या आवडीने कोणताही आकार तुम्ही ते ड्रॉ करू शकता. मी असं कर्व आकार दिलेला आहे गळ्याला आणि खाली राऊंड शेप दिलेला आहे.
पूर्ण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे. कपडा अगदी हाताने व्यवस्थित करायचा आहे आणि मग ही शिलाई देऊन घ्यायची आहे. आता पूर्ण शिलाई मारून घेतली. असंच आपल्याला दुसरा पार्टसुद्धा रेडी करायचा आहे. बघा मी अगदी परफेक्ट अशी तुम्हाला दाखवलेलं आहे, कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे. आता हा सुद्धा आपल्याला भाग असाच रेडी करायचा आहे जसं आपण पहिला केलेला आहे त्याच पद्धतीने. अशीच नवनवीन जॉकेट जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ दिसतील आणि तुमच्या लक्षात येईल आपण जॉकेट कसं बनवायचं. वन पीस आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे जुन्या साड्यांचं वन पीस वगैरे, तर त्यासाठी आपल्याला जॉकेट शिवावं लागतं. तर ते कसं शिवायचं, कशा पद्धतीने आपण ह्याला ट्राय करू शकतो ते सुद्धा तुम्ही बघू शकता. परफेक्ट अशी शिलाई मारून घेतली. हा सुद्धा आपला पार्ट रेडी झालेला आहे. आता इथे व्यवस्थित कपडा करून आपल्याला शिलाई द्यायची आहे, नाहीतर घड्याने चुरण्याट्या पडल्या तर याचा लुक एकदम चेंज होईल. तर तुम्ही इस्त्रीसुद्धा फिरवू शकता, म्हणजे दिसायला पण खूप छान दिसेल. बघा आता हा फुगीर भाग होतोय, कारण हा पदराचा भाग असल्या कारणाने तर फुगीर असा येते. दोन्ही पार्ट आपले असे रेडी झालेले आहेत. तर ह्याला आपल्याला डिझायनर लुक देण्यासाठी आपण ही हँगिंगची लेस लावणार आहोत, लटकनची. तर बघा बॉटम साईडने मी आधी सुरुवात केलेली आहे याला लावायला. डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला याच्यावरती. आता दोन्ही साईडला आपण ही लेस लावून घेतली. त्याचबरोबर आपल्याला शोल्डरला सुद्धा उलट्या बाजूने लावून घ्यायचं, म्हणजे अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती पलटी करून शिलाई मारून घेतली, म्हणजे ही शिलाई आपली आत जाणार आहे आणि विजिबल शिलाई होणार आहे यासाठी. तर आपला पूर्ण जॉकेटची शिलाई बाहेर कुठेही दिसत नाही, अनविजिबल आहे. तुम्ही सुद्धा हे अशी करू शकता, म्हणजे आपलं जॉकेट पूर्ण फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे. डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला याच्यावरती. बघा आता आपल्याला फिटिंग करायचं आहे, तर बरोबर कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित आहेत का बघायचे आहेत, खालीवर झाले नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आणि मग आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तरवर ठेवून शिलाई मारल्यानंतर ही पलटी करायचं आणि त्याच्यावरती दापटी देऊन घ्यायची, म्हणजे हिची सुद्धा आपली अनविजिबल शिलाई होणार आहे. यासाठी फिनिशिंगमध्ये आपला हा जॉकेट रेडी झालेला आहे. बघा कुठे शिलाई आपली दिसत नाही बाहेर आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. आता ही आपल्याला पाइपिंग असं काढून टाकायची आहेत, म्हणजे आपल्या सुईच्या खाली आले तर सुईची टोकं मोडतील. यासाठी कट करून टाकल्यानंतर बघा असं जॉईन करायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर व्हिडिओ मी अगदी सावकाश तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे, कुठेही स्किप केलेला नाही. तर व्हिडिओ तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता फिटिंग करायचं आहे आपल्याला. बघा 2-2 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे मी. त्याच पद्धतीने 8ची घडी आहे आपली, तर त्यानुसार मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आपल्याला 2-3 टिपा देऊन घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्या कस्टमरला ते कमी जास्त करून घालता येईल. यासाठी फिटिंगला पण छान असं सुंदर असा आणि दिसायला पण खूप छान दिसतं हे जॉकेट. कस्टमरने वेअर केल्यानंतर त्यांना खूप सुंदर दिसत होत आहे. त्याचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे कस्टमरने जर आपल्याला वेअर दिलेला आहे असेल तर मी दाखवणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा किती छान सुंदर असं आपलं जॉकेट तयार झालेलं आहे. डिझायनर लुक दिलेला आहे याला. आपण नॉटसुद्धा लावून याला छान असं बनवू शकतो. थँक्यू.